आहे भिवंडीमधून राजकीय वर्तुळातली ही ब्रेकिंग न्यूज म्हणावी लागेल। भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। भिवंडीच्या महापौरपदी भाजप बंडखोर आणि सेक्युलर फ्रंटचे उमेदवार नारायण चौधरी यांची निवड झाली आहे। काँग्रेसच्या पाठिंब्यानं नारायण चौधरी हे महापौर झाले, तर काँग्रेसचे तारिक मोमीन हे उपमहापौर झालेले आहेत। नारायण चौधरी यांना 48 मतं पडली, तर भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना फक्त 16 मतं पडली। कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटलांना 25 मतं पडली आहेत। भिवंडीमध्ये भाजपच्या 6 नगरसेवकांची मतं फुटलेली आहेत। त्यामुळे चंद्रपुरातील बदला काँग्रेसनं भिवंडीत घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। तुम्हाला विश्वास होता का पडणार म्हणून एवढी देव तरी त्याला कोण मारी बस। परंतु रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलंय त्याच्यावर कारवाईचा ऐकलं नाही होते, आम्हाला नाही कल्पना। हा सेक्युलर फ्रंटचा विजय आहे, खास करून भिवंडीच्या जनतेचा विजय आहे आणि याच्यासाठी रईस शेख साहेब आहेत आमदार, यांनी खूप मेहनत घेतली, त्यांचा देखील विजय आहे। सगळ्यांचे आभार। सोच बदलो, भिवंडी बदलेगा। परंतु तुम्ही भाजपला बलाढ्य भाजपला तुम्ही आता बाजूला ठेवलेलं आहे। या भिवंडीमध्ये 22 नगरसेवक असताना देखील आम्ही कोणाला बाजूला ठेवलं नाही, आम्ही सोबत घेतलंय। आम्ही तोडणारी लोक नाही, आम्ही जोडणारी आहोत। दरम्यान रवींद्र चव्हाण यांची या सगळ्यावर प्रतिक्रिया आली आहे। भिवंडीमधील बंडखोर नगरसेवकांवर कारवाई करणार असं ते म्हणतायत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसा इशारा दिलाय। नारायण चौधरी यांना बंडखोरीपासून रोखण्याचे प्रयत्न केले। कालपासून नारायण चौधरींशी चर्चा सुरू होती। पक्षाविरोधात गेल्यास कारवाईचा इशारा सुद्धा दिला होता। जे पक्षाच्या व्हीप विरोधात गेले त्यांच्यावर कारवाई होणार असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। काल पूर्ण संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत आम्ही नारायण चौधरी असतील, त्यांच्याबरोबर काही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत की जे कदाचित बंडखोरी करतील असं ज्यावेळेला लक्षात आलं, त्यांना फार समजवण्याचा प्रयत्न केला की आपण असं करू नये, पार्टीच्या विरोधात केलं तर पार्टी तुमच्यावरती कारवाई करेल आणि असं आम्ही सांगत होतो। त्यांना समजवण्याचा अनेक जणही प्रयत्न करत होते, आम्हीही करत होतो। परंतु आता सकाळपर्यंत ते असं म्हणाले होते की हो आम्ही तसं करणार नाही, परंतु त्यांनी बंडखोरी केलेली आहे। शिवसेनेने मदत नाही केली का? कारण की तुमच्या उमेदवाराला फक्त 16 मतं पडलेली आहेत। नाही, शिवसेना ॲक्च्युली त्यांचा अलग गट होता, अपक्ष आणि त्यांचा गट होता, तो त्या हिशोबाने समाजवादी पार्टी, कोणार्क विकास मंच, शिवसेना आणि भिवंडी विकास असं त्यांची गट होती। म्हणून त्यांच्या गटचं त्यांना भेटला, आमच्या गटचं आम्हाला भेटला। विलास पाटलांना 2 मिनिटं समोर बघा, समोर बघा। तुमचा जो नैसर्गिक भागीदार आहे म्हणजे शिवसेना, याला जर तुम्ही सोबत घेतलं असतं तर त्याच्याबरोबर आज तुमचा महापौर बसला असता भाजपचा, पण तुम्ही असं केलं नाही। आम्ही केलं काय नाही, आमच्या लोकांचा बातचीत चालू होता, मीटिंग झाली, त्यामध्ये पहिले आम्हाला सांगितलं होता तुम्ही महापौर पद करा। आम्ही तयारी पण केली, कॅम्प पण लावला, पण काही कारणाने ते नाही झालं। काय कारणाने ते कारवाई होणार का? 100% होणार। काय कारवाई होईल? निलंबनची कारवाई। विलास पाटलांना महापौर पदापासून दूर ठेवण्याकरता ही सगळी भाजपनेच खेळलेली चाल आहे, अशा पद्धतीचा एक सूर म्हटलं जातं। असं काही विषय नाही ना, विलास पाटला विषयच काय नाही। परंतु काय कारवाई केली जाणार? तुम्ही पक्षाच्या वरिष्ठांशी बोललात का या सगळ्या संदर्भात? वरिष्ठांना बोललो, पण वरिष्ठांचा फोन पाहिला, जे पण पक्षविरोध काम केलं असेल त्याच्यावरती जसं एक कायदा बनला आहे पक्ष विरोधी काम करतात ते कायदा त्यांना लागू आहे। तुम्ही कोर्टात सुद्धा जाणार का या सगळ्या संदर्भात? कोर्टात काय जायचा, कोकण बंदमध्ये करून टाकू आम्ही जे करायचं। बोलो ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध
कारवाई करणार आहे असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे. म्हणजे टोकाचा प्रयत्न ज्याला म्हणतात तो टोकाचा प्रयत्न करत होतो की आपण या दिशेला जाऊ नये. आम्हालाही उमेदवार यासाठीच बदलला होता की जेणेकरून त्यांच्यामध्ये वाद आहेत म्हणून मग दुसऱ्याला कोणाला तरी उमेदवारी द्यावी म्हणूनच आम्ही स्नेहा ताईंच्या बाबतीमध्ये जो विचार केला तो त्यासाठीच केला होता. परंतु या सगळ्या गोष्टी आपल्याला अधिक माहीत आहेत. त्यामुळे आत्ता तर या संदर्भात झालेला निकाल आपण सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे आम्ही पार्टी म्हणून जो निर्णय करायला पाहिजे, ज्यांनी कोणी बंडखोरी केली आहे त्या सर्वांवरती आम्ही कारवाई करणार आहोत.